या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। याच ठिकाणावरून एक बातमी प्रकाशित केली होती। त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की 5 वाजताच्या दरम्यान जेव्हा वरुड शहरातील शाळा सुटत असतात त्यावेळी जे विद्यार्थी घराकडे परत असतात त्यावेळी त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो असणं फार आवश्यक आहे। आपण बघू शकतो सध्या माझ्या पाठीमागे हे आता शाळा सुटलेली आहे आणि ही जी विद्यार्थ्यांची गर्दी आहे, आपले जे पालक आहेत तर ते आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी घेऊन जात आहे आणि अशातच जे जड वाहन आहे ते आता सुद्धा या ठिकाणाहून येत आहे। माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण पांडुर्णा चौक परिसरातील जर दृश्य बघितले तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो अनेक छोटे विद्यार्थी जे आहे हा रस्ता क्रॉस करते आहे आणि त्या ठिकाणी आपण बघू शकतो की कुठलाही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही। ट्रॅफिक पोलीस कर्मचारी हा याच वेळेला असणं आवश्यक आहे। आपण बघू शकतो जड वाहन जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असतात आणि आता देखील सुरू आहे। मात्र अशातही शाळा सुटत असताना 5 वाजताच्या वेळी जी आपण बातम्यांमध्ये जे दाखवलं होतं की या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांचा बंदोबस्त असणं फार आवश्यक आहे। यावरती अनेक पालकांनी आपली प्रतिक्रिया दिली, चॅनलच्या कमेंट्स बॉक्समध्ये देखील आपली प्रतिक्रिया दिली, अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर देखील याबाबत चर्चा सुरू आहे। मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला दिसत नाही। शाळेतर्फे देखील कुठलं नियोजन झालेलं दिसत नाही, पोलीस स्टेशनतर्फे देखील कुठलं नियोजन झालेलं दिसत नाही। मात्र अशाच विद्यार्थ्यांच्या जीवाशी हा खेळ सुरू राहील की यावर कुठला उपाय निघेल, यावर कुठलं नियोजन करता येईल, याकडे संपूर्ण वरुड तालुक्याचं सध्या लक्ष लागलं आहे। मात्र ही परिस्थिती जी आहे ही भयंकर आहे। वरुड शहरातील पांडुर्णा चौकच नाही तर रेस्ट हाऊस परिसरातून बस डेपो परिसर, मुलताई चौक परिसर, महात्मा फुले कॉलेज समोरील परिसर असो किंवा पांडुर्णा चौक परिसर असो, जायंट चौक असो, जागृत शाळेसमोरील परिसर असो, इंदिरा चौक असो, या सर्वच मार्गावर विविध शाळेतील जे विद्यार्थी असतात ते आपल्या घरी जात असतात आणि अशात मात्र त्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे प्रशासन कुठलंही असो, पोलीस प्रशासन असो, शाळेचे शिक्षक असो, यांनी खबरदारीचा एक उपाय म्हणून लवकरात लवकर यावर उपाययोजना करायला हवी। वरुड शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते असो, विशिष्ट नागरिक असो, यांनी देखील याकडे लक्ष देणं फार महत्त्वाची गरज आहे। आपण जर बघितलं तर माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल, या बाजूने आपण बघू शकतो हा भला मोठा जो ट्रक आहे, जे जड वाहन आहे, या स्थितीतही या ठिकाणाहून जात आहे आणि याच बाजूने आपण जर बघितलं तर हे चिमुकले जे विद्यार्थी आहेत ते देखील आपल्या घरी परत आहे आणि आपण बघू शकतो या ऑटोमध्ये विद्यार्थी आहे, त्याच्या बाजूने ट्रक आहे। अशी ही जी परिस्थिती आहे ही धोकादायक आहे, त्यामुळे याकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।